शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय 90 दिवसापासून 120 दिवसापर्यंत कलर असेल, साईज असेल, त्याचप्रमाणे मण्यामध्ये चांगली शुगर भरण्यासाठी आपण कोणत्या 2 ते 3 फवारण्या करून अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कलर व्हरायटीमध्ये प्रामुख्याने आपण मण्यात पाणी आल्यानंतर पुढच्या 30 दिवसात आपल्याला चांगलं हार्वेस्टिंग, चांगला युनिफॉर्म कलर आणि चांगलं वजन, चांगली शुगर आपल्याला कशी भरता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जर बघितला तर खूप चांगला फायदा शेतकरी बांधवांना होईल. त्या ठिकाणी मामा जंबो असेल, नानासाहेब पर्पल असेल, क्रिम्सन व्हरायटी असेल, त्याचप्रमाणे शरद सीडलेस असेल, या सगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. आपण जर या ठिकाणी बघितलं, हे बघा ही साईज आहे आता जवळजवळ 22-23 mm साईज तुम्हाला दिसते आणि ही छाटणी आहे. माझ्यासोबत दादा आहेत ज्यांनी आपल्याकडे प्लॉट रजिस्टर केला आणि त्यांची छाटणीचा तारीख ते सांगतील, त्यांचं नाव सांगतील. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सागर मधुकर जाधव, खडकजाम, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 9623268287. आपली ही छाटणी छाटणीची तारीख आहे 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर 11 सप्टेंबर. पेस्ट 12ची पेस्ट. 12चे पेस्ट 12 सप्टेंबर ते 18 दिवस झाले. हा. बरोबर. हम्म. नोव्हेंबर तुमचा ऑक्टोबर पूर्ण गेला, नोव्हेंबर पूर्ण गेला, ते 60 दिवस झाले. 60 आणि हे 18 किती झाले? 78. 78. आणि आता आपले आता 27 जवळजवळ तारीख आहे. 27 तारीख आहे, म्हणजे हे 27 दिवस पकडा. 30 दिवस झाले. 30 दिवस पकडले आपण. 98. 98 म्हणजे नाही, 108 दिवस झाले. 108 105 हा 105-6 दिवस म्हणजे प्रॉपर जर आपण जर बघितलं तर 105 दिवस झाले. आपल्याला 120 दिवसाला चांगला युनिफॉर्म कलर आणून हार्वेस्टिंग करायचंय. मग आपल्याला 90 ते 120 दिवसात कसं कामकाज करायचंय, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की मण्यात पाणी टच होतंय, मण्यात पाणी टच होतंय 30-40%. त्यावेळेस तुम्हाला एक एसएसचा स्प्रे दिला मी. एकरी 12 ग्रॅम GA, 1 लिटर बिग साईज, 1 लिटर ब्लॅक स्टार आणि त्याच्याबरोबर 1 लिटर टेक्कॅल दिलं होतं. तो स्प्रे तुम्ही केला. त्यानंतर तुम्हाला पोटॅशियम सोनाइट बोरान आणि म्हणजे पोटॅशियम सोनाइट आणि बोरान हा एक स्प्रे दिला आणि खालून जमिनीतून एक स्लरी दिली होती की एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 15 ते 20 किलो त्या ठिकाणी SOP घ्यायचं आणि त्याच्यासोबत गुळ घ्यायचा. 4 किलो ती स्लरी दिली. त्यानंतर परत एक पोटॅशियम सोनाइट बोरानचा स्प्रे दिला. लिंबाचा रस 30 मिली, लिंबाचा रस 30 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय कोलर पोटॅश 300 ग्रॅम आणि ब्लॅक स्टार 500 मिली. जर हे सगळं केलं तर चांगला युनिफॉर्म कलर तुम्हाला येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सागर दादा एक प्रश्न तुला विचारतो की डॉक्टर किसानवर एवढा मोठा विश्वास, कारण 11 सप्टेंबरला छाटणी केली, सगळ्यांनाच माहिती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचा चांदोड तालुक्यामध्ये माहिती आहे की त्यानंतर सातत्याने पाऊस होता, तरी पण माल आपण आणला आणि अशा पद्धतीने आज ही 22, 23, 24 mm ची साईज आपण बनवू शकलो. याच्या पाठीमागचं रहस्य काय आणि दुसरी एक गोष्ट, डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन काय फायदा झाला त्याबद्दल काय सांगशील? सर्वात प्रथम म्हणजे या वर्षीच्या वातावरणात असा माल पाहायला भेटेल म्हणून याची शक्यताच कमी होती. आताच्या 11 सप्टेंबरची छाटणी असताना असा माल बघायला भेटतोय. माझ्या सांगण्यापेक्षा मालच सांगतोय काय सांगायचं. हा माल सांगतोय ना, काय आपण बघतोय ना. हो, हे बघा एकदम व्यवस्थित माल तयार झालाय. काहीच अडचणी फक्त आपल्याला पुढच्या 10 दिवसामध्ये युनिफॉर्म कलर येतोय, पण अजून तो आणायचा आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने. इथं काय होतं, आपल्याला थोडस हा साईज चांगली पकडली, पण तुला मी जी गोष्ट सांगितली की थिनिंग कमी पडली. आता या बाजूला जर आपण बघितलं, गड फिट्ट झालं तुझं. हे बघा कलर येतोय, साईज चांगली आहे, जांभळासारखा कलर येतोय. पण ही थोडस मी तुला सांगितलं होतं की हे मणी काढून घे. नाही, एक राऊंड झालाय आपला, तसं अजून एक राऊंड करावं लागेल, कारण फिट्ट दिसतंय ना ते. मग आपल्याला या गोष्टीसाठी आणि आता इथं काय फवारणी करायची आपल्याला, इथं आपल्याला द्यायचंय चिलिटेड फेरस. चिलिटेड फेरस 150 ग्रॅम 200 लिटरला. जर असा कलर तुम्हाला दिसतोय, असा कलर दिसतोय, काही घड तुम्हाला त्या ठिकाणी हिरवे दिसताय अर्धवट, मग तिथं तुम्हाला चिलिटेड फेरस 150 ग्रॅम, त्याच्यासोबत ब्लॅक स्टार 500 मिली, लिंबाचा रस 300 मिली असा एक स्प्रे केल्यानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर देशी अल्कोहोल, एकरी 1 लिटर देशी अल्कोहोल आणि 500 ग्रॅम फेरस हा एक ड्रिपच्या माध्यमातून जो अनुभव आपल्याला गेल्या 4-5 वर्षापासून आलाय, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वापरलं, ते दिल्यानंतर एक 3 दिवस जाऊ द्या. 3 दिवसानंतर तुम्हाला द्यायचंय शुगर स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम हा एक स्प्रे द्या. पानं चांगले टिकून ठेवा. इथेफॉनचा वापर कलर येण्यासाठी करू नका. तू याच्या अगोदर इथ्रेलचा वापर केला असेल? नाही, म्हणजे आता प्लॉट नवीनच आहे आपला, याचा काही जास्त अनुभव नव्हता. इथ्रेल बऱ्याच जणांनी सांगितलं, पण आपलं शेड्यूल चालू होतं त्याच्यामुळे अजूनपर्यंत आपण काही वापरलं नाही. आता हे बघ ना,
आता एवढा सुंदर अजून 8-10 दिवसामध्ये प्लॉट रेडी होईल तुझा. हो. आपल्याला इथे फोनचा वापरच करायचा नाही. का करायचा नाही की पानं आपल्याला खराब होऊ द्यायचे नाही आणि पुढच्या वर्षी परत चांगला माल आला पाहिजे. बरोबर ना? हो. पण सगळ्या शेतकरी बांधवांना एकच माझं सांगणं आहे की तुम्हाला साईज चांगली मिळवायची आहे. एकसारखा रंग कलर व्हरायट्यांमध्ये आणायचा आहे. त्याच्यामध्ये शुगर चांगली मिळवायची आहे आणि वजन चांगलं मिळवायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीने इतरही व्हाईट व्हरायट्यांमध्ये तुम्ही काय करा, पाणी मण्यामध्ये आल्यानंतर 40-50% पाणी आल्यानंतर जो एस मशीनचा स्प्रे मी तुम्हाला सांगितला गोल व्हरायट्यांमध्ये एकरी 12 ग्रॅम जी आहे, 1 लिटर बिग साईज, त्याच्यासोबत 1 लिटर टेक्याल आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त 200 मिली किंवा 250 मिली फिनिक्स हायटेकचा मॅक्सवेल, कारण जेणेकरून तुमच्या मण्यांना या थंडीमध्ये चिरा जाणार नाही किंवा तिथं तुम्हाला क्रॅकिंग जाणार नाही, एअर क्रॅक जाणार नाही. त्याच्यासाठी हा स्प्रे घ्या. 3-4 दिवसांनी मी सांगितलेली स्लरी घ्या. त्याच्यानंतर पोटॅशियम सोनाइट बोरॉन रोकोचे स्प्रे घ्या. एक सारखा रंग तुम्हाला आणायचा असेल तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. दादा इकडे इकडे हे बघ. आता हा जो बंच दिसतोय बरोबर, याच्यात काही मणी पांढरे, असा छोटा मणी तो काढून घ्यायचा आहे. शेतकरी बांधवांना नीट बघून घ्या. याला जर तुम्हाला असं बनवायचंय तर त्यासाठी अशा पद्धतीने कामकाज तुम्हाला त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं असेल. आणि खाली हे बघा, आपण फ्लड इरिगेशन केलं. तुला एक शंका होती की सर या व्हरायट्यांमध्ये खूप बर्निंग येतं, मग मी पेपर लावू का काय करू? मी तुला सांगितलं होतं की फक्त उन्हातल्या घडांना लावले आपण आणि फक्त 13-0-45 मॅग्नेशियम एकदम अतिशय उत्तम रिझल्ट आलेला आहे त्याचा. एक माझ्या मते दिवसाआड माझे कंटिन्यू 4 ते 5 स्प्रे गेले. ट्रॅक्टरला मागे हो. डिझेलला. ट्रॅक्टरला मागे, पण मग त्याचा रिझल्ट म्हणजे महागड्या औषधांना भारी. एवढे महागडे औषध होतण्यापेक्षा मॅग्नेशियम सल्फेट आणि 13-0-45 एक दिवसाआड 4-5 स्प्रे घेतले तर बर्निंगसाठी, उकड्यासाठी अतिशय उत्तम रिझल्ट आलेला आहे. मी तर म्हणतो एवढा एक म्हणजे भारी पर्याय आहे का आपल्याला एक महागडे औषध मारण्यापेक्षा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ठीक आहे यावर्षी आपल्याला शेंडा थोडा कमी मिळाला. जी डॉक्टर किसानची कमजोरी ते पण मी सांगतो, कारण शेतकऱ्यासोबत काम करताना कधीही डॉक्टर किसान आजपर्यंत खोटं बोललेलं नाही की कुणाचं तरी प्लॉट चांगला आहे, बळजबरी तिथं जाऊन व्हिडिओ घेतला किंवा ऑफिसमध्ये खुर्ची टाकून बसलो आणि पाठीमागं एनिमेशन दाखवलं. ते काम आपण आजपर्यंत केलं नाही गेल्या 8-9 वर्षात आणि इथून पुढेही करणार नाही. शेतकऱ्याचं कसं भलं होईल? आणि ज्या शेतकऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला, आज त्यांनी माझ्यावर 100% विश्वास ठेवला की सर नानासाहेब पर्पलमध्ये मला कलर व्हरायटीमध्ये कुठलीही माहिती नसताना तुमच्याकडे मला प्लॉट द्यायचा आहे, तुम्ही कसा हँडल कराल? आणि त्या पद्धतीने आजपर्यंत मी हँडल करत आलो. आता थोड्याच दिवसात 10-15 दिवसात हार्वेस्टिंग होईल आणि 100% या प्लॉटमध्ये ज्या दिवशी हार्वेस्टिंग असेल, हार्वेस्टिंगच्या वेळेस देखील मी व्हिडिओ देईल की एका बंचचं वजन काट्यावर टाकल्यावर किती मिळतं आणि कसा भाव मिळाला, या संदर्भामध्ये मी व्हिडिओ देईलच. परत एकदा सागर तुझ्याकडे येतो, एक शेवटचा प्रश्न विचारतो की बऱ्याचशा वेळा तू मला फोन केला की मी तुला सांगितलं, कधी फोन उचलला नाही, पण मग मला प्लॉट रजिस्टरच करायचा आहे आणि तू प्लॉट रजिस्टर केल्यानंतर आलेलं वेळापत्रक तंतोतंत फॉलो केल्यानंतर तुला काय रिझल्ट वाटला? नाही, वेळापत्रक वेळोवेळी आलं त्याचा काही विषय नाही. फक्त मी सांगतो जिथं रिस्क आहे ना प्लॉटला तिथं डॉक्टर किसानला द्यायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी, असा माझा एक अनुभव वाटला. तुला म्हणजे वाटलं? आता नाना पर्पल साहेब सारखी व्हरायटी यावर्षी तरी खूप रिस्क होती आणि तेवढा याच्यामध्ये असा माल तयार करून दिला आहे तर एक व्यवस्थित माल तयार झाला, काहीच नाही. नक्कीच म्हणजे जिथे हार्वेस्टिंगच्या रिस्क आहे तिथे डॉक्टर किसान पाहिजे असं मला वाटतंय. जिथं रिक्स आहे तिथं डॉक्टर किसान पाहिजे. 100% डॉक्टर किसान तुमच्या सगळ्यांसाठी. माझी संपूर्ण टीम असतील, माझे सहकारी डॉक्टर सागर पवार असतील, प्रशांत दिंडे असेल, आमचे ऋषिकेश सर असतील, आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी सातत्याने बॅकएंडच्या माध्यमातून काम करत असते आणि त्याच माध्यमातून आज इतका सुंदर प्लॉट या ठिकाणी सागरचा बनवला. आणि यानंतर ज्या दिवशी हार्वेस्टिंग असेल, सागर मला आदल्या दिवशी फोन करणार हो. आणि त्या दिवशी मी किती बिझी असलो तर मी हार्वेस्टिंगला येणार आणि कसं हार्वेस्टिंग होतंय, कसा एकसारखा रंग आला आणि कसं गडाचं वजन मिळालं हे तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय मी राहणार नाही. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2-3 गोष्टी सांगण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. कलर, शुगर नीट लक्षात घ्या. कलर असेल, शुगर असेल, त्याचप्रमाणे वजन असेल आणि एकसारखी साईज आणि एकसारखी फुगवण आपल्याला मिळवायची असेल तर प्रामुख्याने मण्यात पाणी येतंय, मग तुमची कलर व्हरायटी असू द्या, तिथं युनिफॉर्म कलर आणायचा आहे किंवा तुमच्या पांढऱ्या व्हरायट्या असतील, त्यामध्ये सुधाकर असेल, त्यामध्ये सॉम्सन असेल, त्यामध्ये गणेश असेल, त्यामध्ये इलोंगेशनच्या व्हरायट्या असतील, तिथं मण्यात पाणी आल्यानंतर 5 ते 6 mm साईज वाढवण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले पाहिजे
त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. प्रामुख्याने आजचा व्हिडिओ कलर व्हरायट्यांमध्ये एकसारखा रंग आणण्यासाठी, प्रामुख्याने परत एकदा तुम्हाला सांगतो की 2 ते 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले. मण्यात जसंही पाणी येईल तिथं SS मशीनचा पहिला स्प्रे तुम्हाला दिला की GA 12 ग्रॅम, बिग साईज 1 लिटर, ब्लॅक स्टार 1 लिटर आणि टेक्याल 1 लिटर. त्यानंतर 3-4 दिवस जाऊ दिले. 3-4 दिवसांनी तुम्हाला SOPची 4 स्ट्रोक सोबत स्लरी दिली. त्यानंतर पोटॅशियम सोनाइट बोरॉनचा स्प्रे दिला. 3 दिवस जाऊ दिले. 3 दिवसानंतर ब्लॅक स्टार 500 मिली, लिंबाचा रस 300 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम, परत 3-4 दिवस जाऊ दिले. त्या 3-4 दिवसानंतर एकरी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS आणि त्याच्यानंतर शेवटचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. शेवटचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे किंवा शेवटचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे. जमिनीतून द्या, वरतून फवारणी घ्या. 200 लिटरला देशी अल्कोहोल 500 ते 750 मिली, चिलिटेड फेरस 150 ग्रॅम असा एक स्प्रे करा. तुम्हाला कलर मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकसारखा कलर 100% मिळेल. आणि तसंच कामकाज जर तुम्ही चांगल्या पद्धतीने खरड छाटणीमध्ये या व्हरायट्यांमध्ये माल का कमी येतो त्याच्यासाठी चांगलं काम केलं तर 100% पुढच्या वर्षी तुम्हाला चांगला माल मिळेल आणि एकसारखा युनिफॉर्म कलर मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घ्या असं मी म्हणणार नाही. कुणाचं तरी चांगलं मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतीमध्ये आपण जो खर्च करतो त्या खर्चाची बचत कशी करता येईल आणि आपल्या शेतीमध्ये उत्पादनात वाढ कशी करता येईल त्या संदर्भात डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.